एखाद्या माणसाचे शील म्हणजेच त्याच्या प्रवृत्तींचा समुच्चय किंवा त्याच्या मानसिक कलांची गोळाबेरीज होय. सुखदुःखाचा अनुभव घेत असताना त्यांचे संस्कार मनावर उमटतात आणि अशा संस्कारांच्या परिणामालाच मनुष्याचे शील असे म्हणतात. शील घडवण्याच्या बाबतीत चांगल्याचा आणि वाईटाचा सारखाच वाटा असतो आणि काही बाबतीत तर सुखापेक्षा दुःखच अधिक श्रेष्ठ गुरु ठरते. प्रत्येक मनुष्याचे चारित्र्य या संस्कारांच्या समष्टीनेच नियमित होत असते. चांगल्या संस्कारांची सरशी झाल्यास शील चांगले व वाईटांचा वर चष्मा झाल्यास ते वाईट बनते. स्वतःला शुद्ध करा म्हणजे हे जग हे आपोआप शुद्ध होईलच. ही एकच गोष्ट शिकवण्याची आज पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. आपण शेजाऱ्यांच्या वागणुकीकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागलो, पण स्वतःच्या वागणुकीचं काय? आपण बदललो की जग ही बदलेलच. आपण शुद्ध झालो की हे जग ही शुद्ध होईलच. प्रश्न असा आहे की इतरांमधील दोष मला का दिसावे? याचे उत्तर हेच: मी सदोष नसेन तर इतरांमधील दोष मला दिसू शकणार नाहीत. मी स्वतः दुर्बल नसले तर मी दुःखी होणार नाही. आत्मसंयम साधला आहे अशा माणसाला कोणतीच बाह्य वस्तू परिणाम करू शकत नाही. त्याचे मन मुक्त झालेले असते. केवळ अशीच व्यक्ती या संसारात वास करण्यास सर्वथा पात्र होय. या जगाविषयी साधारणपणे लोकांची दोन मते असल्याचे आपल्याला आढळून येते. काही लोक निराशावादी असतात. ते म्हणतात हे जग किती दुष्ट, किती भयंकर आणि किती वाईट आहे. दुसरी काही लोक आशावादी असतात. ते म्हणतात हे जग किती सुंदर आणि किती अद्भुत आहे. ज्यांनी आपल्या मनावर जय मिळवलेले नाही त्यांच्या दृष्टीने हे जग दुःखाने पूर्ण आहे. ज्यावेळी आपण आपल्या मनावर प्रभुत्व मिळवू शकू त्याच वेळी हेच आपले जग आपल्याला सुखमय वाटू लागेल. हातून काही चुका घडल्या म्हणून घरी जाऊन अंगाला राख फासून गोंडपाट गुंडाळून घेऊन रडत बसल्याने काहीच लाभ होणार नाही. त्याने तुम्हाला आणखी दुर्बल मात्र वाटेल. ही खोली हजारो वर्षांपासून अंधाराने व्यापली आहे असे म्हणून तुम्ही तिथे जाऊन रडून आकांत मांडाल तर तो अंधार नाहीसा होईल का? आगपेटीची एक काठी ओढा, एका क्षणात ती सारी खोली उजळून जाईल. अरे रे, मी दुष्कृत्य केले, किती तरी चुका केल्या, असा विलापसार जन्मभर करण्यात काय लाभ? हे सारे तर आहेच आहे. हे सांगव्यास कुणाची ही गरज नाही. गरज आहे ते ज्ञानाच्या प्रकाशाची. ते येऊ द्या आणि एका क्षणात ते सारे मंगल दूर पडून जाईल. आपले चारित्र्य बनवा. आपले ज्योतिर्मय, नित्यशुद्ध, स्वयंप्रकाश व वास्तविक स्वरूप प्रकट होऊ द्या आणि इतर प्रत्येकातील त्याचेच आवाहन करा. धन्यवाद.